समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. समता सप्ताह सोहळ्याअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निधीतून विशेष तरतूद केली जाते. या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित समता सप्ताहाअंतर्गत विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि लाभ वितरण सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज 140 कोटी भारतीय एकत्रित आहे. ही संविधानाची ताकद आहे. समता सप्ताह सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शहरातील इरविन चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्मारक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक सुविधेअभावी एकही विद्यार्थी मागे पडू नये याची दक्षता घ्यावी. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीमध्येही समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती तसेच इतर विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री राजेंद्र जाधवर यांनी यावेळी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन आणि आभार श्रीकृष्ण पखाले यांनी केले. सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या योजना तयार झाल्या. आपण ज्या पुस्तकाचं विमोचन केलं त्या पुस्तकाच्या विमोचनाच्या जर आपण बघितलं, समाजामध्ये एकही वर्ग असा नाही, समाजामध्ये एकही व्यक्ती असा नाही, समाजात एकही कुटुंब असं नाही ज्या व्यक्तीला कुठला नाही कुठला लाभ केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून मिळत नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचं समाजाला मजबूत करणे, आर्थिक दुर्बल परिवाराला सक्षम करणे आणि सक्षम परिवार निर्माण करून मुख्य प्रवाहात आणणे आणि विकसित भारताच्या संकल्पाला पुढं या कुटुंबाला या प्रवाहामध्ये आणून त्यांना गती देणे असा एक सामाजिक सप्ताह ठिकाणी आयोजित झाला. या सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी आपण करतो आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण ही लाभार्थ्यांना शेतजमीनचं वाटप आपण करतो आहे. या ठिकाणी शासकीय नोकरीचे काही नियुक्ती आदेश वितरित करण्याचे कार्यक्रम आहे. सामाजिक न्याय भवन येथे स्पर्धा परीक्षा झाल्या त्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिष्यवृत्तीबद्दलचे या ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती वाटपाची त्या ठिकाणी आपली भूमिका आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे, भारतीय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
यांच्याद्वारा आयोजित शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप असे आपण अनेक कार्यक्रमाची रचना या ठिकाणी आपल्या यादवर आणि या ठिकाणी केलेली आहे.